हरी साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी असी शरण जावे शक्ती जीवे न वंचे विष्मपन केला करा धनुर्धरा रक्षिले ऐसी असी शरण जावे शक्ती जीवे न वंचे तुका म्हणे साक्ष हाती तुम्ही चित्ती धरिला ऐसी असी शरण जावे शक्ती जीवे न वंचे महायोग पिढे तटे भीमरत्यम ब्रह्मपुंडलिकाय राजन्मनेंद्रे समागतदिष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग
तुझी त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार भगवान सद्गुरुदास तुका ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुवाद लागलो पावन चालू करा तरी ओम नमः जय देव प्रतिवादे जय जय संस्कृत जात्मर पाजीवा तुझे गणेश सकलमध्ये प्रकाश मनी निवृत्तीदास अवधावर जुजी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतु तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः करार विंदेन पदार विंदम मुखार विंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीचयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव जीवे विभस्मामृतमित जीवो गोविंद दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गती दरू पदारी जी पवन कुमार कि राधा मेरी स्वामी मेरा जी भूदास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसानी की राधिका नंदराम के राम इनके पग में बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम हमारे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरे रजदूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच में तकदीर बदल जाए आणि कानादेशामध्ये मी जर कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडते की भाई नारद महर्षीने देवाला केलेला प्रश्न देवा जर मला तुमची वेळ घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे का देवाला सांगितलं मला इथे तिकडे शोधायची गरज नाही मग नारद महर्षी म्हणतात हाक मारायचं तर कोणत्या नावाने हाक मारायचं कारण तुमचे हजारो नाव आहेत त्यात हे श्री अनंत मधुसूदन पद्मनारायण जगद्व्यापक जनार्दन आनंद घना विनाश सकळ देवादी देवा कृपाळवादी केशव महानंद मानुभव सदाशिव सद्रूपा इतकी सगळी नाव आहेत देवाला कोणत्या नावाने हाक मारायचं रे देवाने सांगितलं मला हाक मारायची गरज नाही जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल ना जिथं माझे भक्त माझं गुणगान करतात तिथं माझी हजेरी असते मग जेथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा किंवा माझे भक्त गाती जेथे नारायणाने उभा असते जेथे जेथे माझे भक्त माझं गुणगान करतात तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज मग मला सांगायला आवडेल की बाई पंढरपुराचा मालक
जर धरण्यामध्ये कीर्तन चालू आहे आणि पंढरपुराचा मालक जर धरण्यामध्ये येऊन उभा आहे म्हणजे कीर्तनाला हजेरी लावतोय, मग मला सांगा ना, आपल्या कानादेशाची देवी तिकडे वणीगडाची देवी असेल, आमच्याकडे कानादेशातली कानबाई माता असेल, तिकडे जळगाव जिल्ह्यातली मनुदेवी असेल, जर पंढरपुराचा मालक जर का धरण्यामध्ये येऊ शकतो तर मला वाटतं आपल्या कानादेशाची देवी आलेलीच आहे. आणि आता तर आगमन झालेलं आहे दुर्गा देवीचं. आता तिसरा दिवस आहे ना. भगवंताला आपण नमन केलेलं आहे, पण आलेल्या देवीचं सुद्धा स्वागत झालं पाहिजे. ते काय म्हणतात बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. वारकरी संप्रदायाच्या कडक असताना शोभणारे तुकोबाराय महाराज तुकोबाराय महाराजांचा चाल करण्यात आपण आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पितांच्या सेवेसाठी निवडला अभंगाकडे म्हणण्याअगोदर थोडासा पर्याय द्यायचा तो असा. साधू संतांच्या पदस्पर्शाने कुणी तर पावन झालेले आपली दराणी नगरी आणि दराणी नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर देवीचं आगमन झालेले, घटस्थापना झालेली, घटस्थापनेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाच्यासाठी कीर्तन आहे. देवीचं आगमन झालेले 3 दिवस झालेले, त्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे. खरं तर दराणा गावामध्ये माझा पहिलाच प्रसंग असेल. या गावात मी अजून आलेलो नाही. पहिलाच मूळ आहे माझं. बरेच ठिकाणी माणूस बसतो नाही का. आता तुम्ही नाशिकचे लोकांना आलेच नाही का. बाकी ठिकाणी आहे आणि समजत नाही, बाकी ठिकाणी किंवा मराठीवर राहतात. माहेराने कधी दिवस सुरुवातीने घाटवर घेतो बाबा महत्व काय सुरू नाही. मला असं वाटतं आपल्या आईने बटाकडे पाऊस नाही म्हणत. मी तर कीर्तन कीर्तन आहे आणि मला सांगा कीर्तन संपल्यानंतर मी बसणं खाली तर बाबाला ती बसणार म्हणजे मला म्हणलं काय अभंग वगैरे भारी सोडवलं तुम्ही, पण मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळलं ना. महत्वाचं संबंध मग आपला मालात आणि कपडे भाऊ मग काय नाही आपला चोपलं फिरायला ना आंघोळी फिरायला धंदा काय तिथं जोर लावून आणि पाणी म्हणून मी पहिले विचारून घेतो भाषा कळली तर बोलण्याला आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो बाबा. कार्यक्रमाला गेल्याच्यानंतर ज्यांच्याकडे माझा जेवणाचा कार्यक्रम त्यांच्याकडे पिशवी ठेवल्याच्या नंतर ते मारवाडी काकाचं घर होतं. मारवाडी काकाच्या घरी गेल्याच्या नंतर काकूच्या नांदाच्या एवढा पिशवी कमल्याच्या घरी वरखाचे म्हणल्यावर जेवण देताच मिळालं. हा ज्यावेळेस जेवण म्हणते ती मारवाडी काकून काका विचारायला लावून म्हणे महाराजांचे विचारा काय जेवण करावं माझं जेवण काय म्हणून म्हणे माझं बापरे बा म्हणजे आनंद तो काकाच्या भाषा नाही करायला म्हणे महाराज म्हटलं काय म्हणजे सोबत खावण्याची करतो आत्मा सोबत सुटणे मी सांगितलं सोबरो मोठा करतो जरा आग्रह वाटला ना बा मी सोबरो सांगितलं
बसून राहते जेव्हा तो अशी भागली ना काला ठीक आहे मी नाही बोलतो काकू काही आग म्हणून मी लगेच गावात गेल्याच्या नंतर पहिले विचारून घेतो बा नाही करते का बरोबर आहे की म्हणजे मला समजी घे तुमच्या खायला घेणार ऐकल्यावर अंधार गाडी नाही वा काय विठ्ठल ज्यांच्याकडे योग आलेला ते म्हणजे आमचे महाराजांचे म्हणजे आमचे दाजीने आमच्या बाबांना कॉल केला सांगितलं काही झालं पण आपल्याला गोंडाची विठ्ठल महाराजांना बोलायचं शुद्ध भाषा मी सांगत असं भाषामध्ये सांगणार ते त्या माया झाला ते गुऱ्या बोलावले चला त्याला नाही आम्हाला दाजीने आमच्या बाबांना सांगितलं शरद बाबांना की आम्हाला विठ्ठल महाराजांचा कार्यक्रम मतलब कीर्तन ऐकायचा बाबांनी मला कॉल केला त्यांच्या अनुषंगाने मला तुम्हाला दर्शन घडलं आणि खरं तर बुद्धशेखर म्हणावं लागेल आम्ही तिघं बऱ्याच ठिकाणी सोबत असतो पण हे मला कोण भेटत राहतात पण आज काही वेगळा आनंद आहे तुम्ही चाल म्हणली का मला असं वाटलं माझ्या कीर्तन होईल आणि गाडी माझी उतरा गेला हा बसा बहिणी गमत चतुर मिळल्या करले दो बाता गदे उगत मिळल्या तो खाले दो मनाशी मन जुळलं किंवा सरकार ते सुखात स्फूर्ती निर्माण होते नाही का जेव्हा सगळ्यांना बघितलं तो मला सांगतो महाराज एकमेकांकडे कृष्णगुरुची माहिती करते कशीच लागला मला असं खेळत वातावरण आवडत हा तर खेळत राहावं पाहिजे आम्ही एकमेकांकडे जे आले नाशिक बाकी नाशिकडे ते मोबाईल असं म्हणजे त्या त्यांना घर असं खेळत राहावं माणूस हसतो त्याला लोक नसतो काही ना कोणता दिवस शेवटचा काय सांगता येत नाही म्हणून जगायची पद्धत बदलून टाकायची देश कोणाचा करण्यापेक्षा जिथला आनंद जीवन जगता येईल तिथला आनंद जीवन जगू आणि चांगलं बाजूला बस कर ना ज्या प्रेम करतात ना ते सांगतो शरद बाबा काय गायन शिवू बाबाचा काय आवाज शिवू ज्याला आवडतं आणि ज्यांना शोभा पिळा पाहणं जुना लोकेश एक म्हणे आपला खानदेश दयेतील काही आणि खरं तर माझी मानसिकता अजिबात कीर्तनाची नव्हती पण दिलेली तारीख आपण टाळत नाही आणि आपल्या तो दोष पण नाहीये आणि मी तर माऊलीच्या समोर शपथ घेतलेली राधाराणीच्या समोर मी घेतलेली तारीख टाळणार नाही जोपर्यंत जिवंत आहे मग ते रेडिओ दुसऱ्याने वाटायला मी कीर्तन कर हा तीच परिस्थिती आणि असं कीर्तन करत नाही जसं यांना दिने दादा साहेब सर याच्यासमोर मित्र परिवार लिहिलेतच वंड्या ठाकूर तिथे बरेच भागाभागातून परिसरातून आले श्रोते गाण्या माझ्यावर करणारे माझे तुषार दादा साहेब आमचे अक्षयराजी आहेत आमचे दीपक महाराज आहेत आमचे कैलास दादा आहेत आमचे मठाधिपती भगवान बाबा आहेत अधिकारी महाराज तुम्ही ओळखा भागामध्ये परिसरातून आलेले सगळे श्रुती संस्कृती पण छान आहे फक्त काही कमी पूर्ती म्हणा जर तुम्ही सांगा की माझ्या तरी बरावा बरी आलेली माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो विठ्ठल आणि विशेष जे कीर्तनाला आलेले आहेत उभे आहेत ते म्हणजे आमचे मोहन बाबा महाराज आपले विद्यार्थी
मी हे महाराज लोक राहिले का मला अजून सांगायला वाटतं आपल्या खानदेशामध्ये 3-4 महाराज आहेत की ते संस्था चालवतात. काही काही लोक म्हणतात होते पैशासाठी पैसा वाजवू नये, महिला मात्र तुम्ही सांगा पुरुष मंडळी शिविका बोले समान बोलले जाणार माझे असले का पैसे बोलले जाणार पैसे ना बोलत राहा तुम्ही आता काय करता खूप आपण तुम्ही एका जबरदस्ती लय बोलत राहा मी करा करतो बोलले काय टेन्शन नका तर हे दर्शन किती ते येणार तुम्हाला आम्ही बोलायला चांगले पाहणार लागला काय टेन्शन नका बोलत राहा काम कोण बरोबर करत आहे ना माशी बाया हां इथलं काय ते त्याच नसते त्याला माहिती मन माणूस तर माहिती बाबांची बाया मुलं सांभाळायचं काम महिला माताकडे आणि ते सांभाळू शकतात बरोबर आहे ना. एखादी माय नको व्हायला असं म्हणजे समजा बाले जन्माला महिना 2 महिन्याला पोरग तशी माय मुलगी तर माणूस पोरग सांभाळासाठी बाणार तुला लगीन कर इथं लेकरू कोण सांभाळू आपल्याकडे शक्ती होईल का बरोबर आहे ना. म्हणजे लेकरू सांभाळाने ताकद फक्त बाई माशी हो तुम्ही लेकरू सांभाळू शकता पण बहिणी तुम्हाला 2च राहतात ध्यान आहे अशा ते समजा तुम्हाला 2च राहतात तरी जीवन सुट्टी मागवा झाली तुम्ही भाऊ वाटला गोय भाऊ मामाकडे जायचं कारण घरमधून यासाठी किळा भाषा मागे शांतता लागते म्हणजे तुम्हाला 2च तुम्हाला जायचं मावाचं नाही आम्हाला बाबा 50-50 मावा कोणी चांगलं म्हणून हा तुम्ही घरनाच रमावतो ते दुसऱ्यांना समायला ना आपला समजेल हा. आणि खरंच महाराज लोकांची ही जी मेहनत आहे ना ही लोकांच्या नजरेसमोर आली पाहिजे. महाराज पैसा वाचवू नाही हो आता ते कंपनी मला करणारे 50,000 रुपये द्या काही काही गोष्टी धर्माचं काम करत असताना महाराज नंतर करण्यापासून महाराज मंडळी करतात थोडं त्यांना मार्ग दिले पाहिजे जर त्यांना तो होत नसेल किडा वाटत जाऊ दे रे तो का फुकट राय ना आता विठ्ठल विठ्ठल लोकांना दान करावी तीच खूप आहे कोण तुकोबा आहे जाणून संसार बसलेल्या मुली तीच खूप आहे कोण तुकोबा आहे संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबा आहे आणि ते तुकोबा आहे अभंगातून तुम्हा आपल्याला समजावून सांगतात आणि पटवून सांगताय भैया भगवंताचं नाम चिंतन करायचे अशा देवाचं चिंतन करायचं की त्या देवाला भक्ताच्यासाठी काम करायची लाज नाही वाटली पाहिजे अशा देवाला शरण जायला किंवा नाम चिंतन करायला सांगितलं. मग साधकांचा प्रश्न तुकोबा आहे तुकोबा आहे तुकोबा आहे आम्ही नामचिंतन करू अशा देवाला शरण जाऊ की त्या देवाला भक्ताच्यासाठी काम करायला लाज नाही वाटली पाहिजे अशा देवाला आम्ही शरण जाऊ. पण असा देव आहे कोणता आणि जर तो देव भक्ताच्यासाठी काम करायला लाजत नसेल असा देव कोणता आणि कोणत्या भक्तासाठी त्यानं काम केलं. विठ्ठल विठ्ठल भगवंत तुमच्या अंतःकरणाचा भाव पाहतो. तुम्ही किती मोठ्या जातीच्या जातीला अजिबात व्हॅल्यू नाहीये जातीपातीला अजिबात महत्व देत नाही माझा भगवंत आणि माझ्या वारकरी संप्रदायामध्ये पण जातीपातीला किंमत नाही जातीला किंमत नाहीये. बोलू नका बोलू नका बोलू नका बोलू नका जर बाहेर सारखं राहतो जातीपातीला अजिबात किंमत नाहीये. तुमची जात किती मोठी आहे त्याच्यापेक्षा तुमच्या गळ्यात माळ आहे का तुम्ही वैष्णव का ती खरी जात जर तुम्ही म्हणत असाल महाराज आमची जात लई मोठी आहे कोणाच्या घराचं पाणी पित नाही जात किती मोठी म्हणजे गया मांड नशील तो पिष्ट पडेल असतो त्या जाती काय शिरवाव नाही का अजिबात नाही कारण आमचे तुकोबाला सांगतात
अभक्त ब्राह्मण जवळ त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली विठ्ठल आणि एखादा आदिवासी समाजना पोरगा तो जर अंडा भुजिन लाईल तर की म्हणतो नाही उतरे पाणी आणि त्याला अंडाशी जेरा तो कोणता मोठी जात ना माशात कोणले मोठी जात ना माशात अंडा खाणार ले कधी पाणी भी नाही पिणार हा आता बोलाय ना तुझी चिंता करायची असते लागते जीव नका का आपण मोबाईल घेऊन बसला बाप तुम्ही कीर्तन लिहिले करावे ना दारू लिहिले बाप कधी चालू मन चित लागले कसं माहिती का आहे असं खेळत वातावरण शरीराला आपलं चित लागलं जसं की फॉर एक्झाम्पल ओळख राहून शरीराचा आपल्याला तिथे सारा करा चितला मोठ्या बाबतीने मूळ दोष आहे का म्हणा बापरे मी का मुलगी बाबा मध्ये असं नको वाटायला माझी असं खेळत राहा हा मला क्वेश्चन आन्सर द्यायचा म्हणजे मला चित लागली आणि मला सांगेल तुझ्या समजी राहिला असं मला वाटलं हरी विठ्ठल भगवंताच्या विरोधात जर असेल तर भगवंत जिरवल्याशिवाय राहत नाही महाराज हो भूतलावर त्याचे एक तर श्रीमंत कोणीच नाही कोण कोण कीर्तन होत माया करोड भाव होते स्वतः झाले बरोबर आहे चुकीचे असतील तर खरंच खाल्लं नाही पाहिजे ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे त्याच्या घरचं पाणी पिणं सुद्धा पाप लागतं हा पण कारण नसताना फक्त जातीचा अभिमान स्वाभिमान म्हणता येणार नाही फक्त अभिमान महाराज आम्ही त्याच नगरात पाणी पितच नाही त्याची घरी आम्ही पाय ठेवतच नाही असं सांगणार असण्यात म्हणजे देवणीची राईट आहे कारण पोऱ्याच्या होती पोरीच नाव आहे की बायको भेटे स्वतः करले नाही या माहिती नाही कोणती जात नाही आपाव तुमले तिथे असं करणं पाणी चाले नाही ऐकून त्या दूध काय काय ना दिनावर जिरवली का नाही माझ्या देवाने जिरवली का नाही देवाच्या विरोधात जायचं नाही देव तुमची जात नाही बघत तुमचा अंतःकरणाचा भाव पाहतो आणि मग भगवंत तुमच्यावर कृपा करतो जसं की फॉर एक्झाम्पल जात बघितली नाही भिल्ल समाजामध्ये एक शबरी भिल्ल समाजामध्ये संत जन्माला आले त्या माईचं नाव होतं शबरी माता जातीनं भिल्ल समाजाची कोण होती पण बापाने बकरांची दावण बांधून ठेवली बापाने विचार बेटा एवढे बकरे गावून बांधून ठेवले म्हणले तो लग्न करायचं बेटा म्हणून जनावर बांधून ठेवले शबरी म्हणे इथला जनावर म्हणलं की पंगत मा मरतील आणि लोक खातील मला लगीनच करणं नाही कोण सांगा बहिणी शबरी शबरी जाती कोण होती असं सांगायला नाही पहिले जातपातनं विरोध करत म्हणजे या जनावरे मरायला नको या जनावरे जिवंत जनावरे का पावतील आणि लोके खातील आई काम चुकीनं वर आहे ना आई कोणले समजणं शबरीले शबरी जाती कोण होती कोण जाती कोण होती बिलीन म्हणजे आई बिलीनले समजणं मटण मासा खाऊ नाही वास कोणले समजणं
बिलिले सर्वांना मटण मासा खाऊ नये आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा सांग मालकाने केसा माकाया टाकात वाची सस्ता वाजेत नाही पाच के मजाले को केसा माकाया वो बोरा बोता आणि महाराज 82 वर्षाचे झाल्याच्या नंतर भगवंताला भेटायला लखनजीला घेऊन आले. शबरी आईचं दर्शन घेतलं. शबरी आईनंही देवाचं दर्शन घेतलं. आता शबरी आईनं तुम्हाला कथा माहिती आहे प्रत्येक बोर चापून ठेवत होती. जर गोड लागलं तर टोकरीमध्ये टाकायची आणि जर आंबट लागलं तर बोर फेकायची. जे गोड बोर होते ते टोकरीमध्ये ठेवले. प्रभू रामचंद्र आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांकडे बोर दिले खायला. शबरी आईनं चाकलेली बोर प्रभू रामचंद्र लाडात प्रेमात खात होते महाराज. हा प्रेमात खात होता का ऐका महिमा आवडी आणि माझा भगवंत अंतकरणातला भाव पाहतो. बिल्लनीच्या घरी माझा भगवंत आलेला आणि ती बिल्लनीची उष्टी बोलून माझा गळ्याचा मालक खात होता. मुडभर बोलून घेतलेलं संजीला सांगितलं भैया लखन भैया लखन सुन ये माँ का प्रसाद है भैया तू भी पाले. लखनची म्हणायला लागली बाप्पा हे म्हातारीची उष्टी बोल खातोय देव. माझा भाऊ म्हातारीची उष्टी बोल खातो मला खायला लावतो म्हणला. आणि तेव्हा काय कोलगेट होता नाही बहिणीतून काय ब्रश होता नाही सगळी माझ्या होती. लखनजीच्या मनात आलं शबरीची उष्टी बोरं काय खायची म्हातारीची उष्टी बोरं. ती बोरं झाली आणि दिली फेकून दिल्याच्या नंतर माझे प्रभू जगाचे मालक बघत होते. आणि बरं का कोणतीही गोष्ट करत असताना कोणतंही चांगलं असो की वाईट असो ते करत असताना भगवंताला डोळ्याच्या समोर घ्यायचं. महाराज तुम्ही जे पण करताय ते माझा भगवंत पाहतोय. जसं तुम्हाला सर्वांना डोळ्याकडून उदाहरण सांगायचं नाही. मांजर दूध पेस ना डोळ्यालाच नाही पेस. 3 डोळ्याला आले तिला असं वाटत मला कोणी देखी नाही राहिला. पण येडी डोळ्या फक्त कुणाला आले तर ना मला तर किराणा पण विचारा सकाळना कोण घालले ना काय गोष्ट आहे असं विचारू जाऊ. बरोबर आहे ना. मांजरने डोळ्याला आले तर मला ते किराणा तिला गैरसमज आहे की मला डोळ्याला आले म्हणजे शिंपडाच मला आले. तसं कोणतंही काम करत असताना प्रत्येक जीवानं प्रत्येक माणसानं किंवा स्त्रीनं कोणतंही काम करत असताना भगवंत माझा ब्रह्मांडाचा धनी मला पाहतो हे नेहमी लक्षात असू द्यायचं. त्याच्यासाठी एक उदाहरण नेहमी सांगतो. हा एक उदाहरण मला नेहमी सांगायला आवडतं की बाई बोर्डिंगमध्ये शिकणारे 30 विद्यार्थी होते. त्याच्यातून मकर संक्रांतीचा सण होता. प्रत्येक पोराला एक लाडू दिला.
मकर संक्रांती आपल्याकडे उत्तरायण म्हणतात तुमच्याकडे उत्तरायणच आहे ना नाही बाबा भाषा फरक बारा कोट जामानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होईल तुमच्याकडे न्याय आणि नामाकडे न्याय आणि मध्ये फरक काही काही शब्द लय मग सुद्धा फरक आता कसं मी मुद्दा विचारले कारण काही काही शब्द तुमच्याकडे वेगळे आहेत आम्ही वावर म्हणतो तुम्ही हा तुम्ही वावर म्हणतो हा काय काय इकडे वेगळं म्हणतो काय मग विचारले तसं आम्हाला पद्धत वेगळी तुम्हाला पद्धत वेगळी बारापूर गेल्यानंतर भाषा पद्धत प्रति चेंज होतात ज्यांनाकडे अशी पद्धती माणसं मध्ये बसली हा म्हणजे जवळजवळ सारखं ते बाकीनं सांगा पहिले तर काय म्हणतो लाडू अशा ठिकाणी जाऊन का जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही आता प्रत्येक पोराने लाडू हातात घेतला कोणी शेरीत मोरीत कानात कोपऱ्यात जाऊन लाडू खाऊन घेतले बरोबर 2 वाजेला हजेरी घेतली पोरांची 30 विद्यार्थी होते त्याच्यातून 29 पोर हजर होते एक गैरहजर होता म्हणजे कोण नाही तर बाळूचा पताच नाही म्हणजे गुरुजी बाळू येत नाही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बाळूचा पत्ताच नाही पूर्ण सुप्रिटेंड घाबरायला लागले कारण आपल्या भरोशावर विद्यार्थी सोडलेले असतात त्याचे पालक येतील मला प्रश्न करतील माझा मुलगा तुमच्या स्वाधीन केला होता माझा मुलगा गेला कुठं मला उत्तर द्यावं लागणार आहे आता काय करायचं बोर्डिंग सुप्रिटेंड घाबरत होते सर नेमकं 6:15 वाजेला पोरग दारात आलं आणि गुरुजींना सांगितलं मी ऐका मी गुरुजी मूर्ख तुला लाज वाटते का कलाय काय सकाळपासून काय बा आणि न विचारता गेलेला संध्याकाळचे 6 वाजे तोवर कुठं होतास पोरग घाबरत घाबरत पुढे आला गुरुजींनी सांगितलं मूर्खा हात पुढे कर दुसऱ्यांदा तू ही चूक करायला नको म्हणून तुला हातात छेड घ्यावी लागल पोरगाने हात पुढे केला 2 छड्या घेतल्या गुरुजींनी सांगितलं आता दुसरा हात पुढे कर त्याच्यावर छडी घ्यायची तुला हा हात पुढे करायचा होता पण नेमकं या हातामध्ये एक वस्तू होती ती वस्तू या हातातली वस्तू या हातात घेतली हात मागे केला हात पुढे केला छडी घेण्यासाठी गुरुजींचं लक्ष होतं या हातातली वस्तू या हातात घेतली ती नेमकं काय होतं गुरुजींनी सांगितलं बाळो या हातातली वस्तू या हातात लपवली ती वस्तू दाखव पोरग काय दाखवत नाही गुरुजींनी सांगितलं जर ती वस्तू नाही दाखवली तर अजून डबलची शिक्षा भोगावी लागेल घाबरून पोरानं हात पुढे केला हातामध्ये लाडू होता बाबा लाडू बघितला गुरुजींनी प्रश्न केला काय लाडू सकाळी 10 वाजेपासून दिलेला लाडू या अजून हातात घेऊन फिरतो त्या पोरानं सांगितलं बाळूंनो गुरुजी जेव्हा तुम्ही लाडू दिलात ना तेव्हा तुम्ही एक वाक्य वापरलं होतं की बेटा लाडू अशा ठिकाणी का जिथे तुम्हाला कोणी बघणार नाही मी भूतलावर प्रत्येक ठिकाण पाहिलं काना कोपरा ओ शेरी मोरी जाऊ द्या फार अरण्य फिरून आलो पण भूतलावर अशी एकही जागा नाही की जिथं माझा जगाचा मालक मला बघत नाही भूतलावर अशी जागाच नाही की जिथं भगवंत आपल्याला पाहत नाही कोणतंही काम करत असताना लक्षपूर्वक पण लखनजीला असं वाटलं मेरे भैया मेरे सामने बैठे पे चुपके से बेर फेंक दो मेरे भैया थोड़ी ना देख रहे हैं प्रभु म्हणे तू गोरे फेकी राहणे आम्ही देखी राहणे पण या चमत्कारातून भोगना पडेल इंद्रजीत सोबत युद्ध करत असताना लखनजी मूर्छा येऊन पडले बेशुद्ध पडल्याच्या नंतर जडीबुटी आणायचं सांगितलं ज्याला आपल्या भाषेत आयुर्वेदिक औषध म्हणतो आपण वैद्यानं सांगितलं आयुर्वेदिक औषध आणावं लागेल ते आयुर्वेदिक औषध आणायला सुद्धा कोण गेलं कोण गेलं आता मन बापनं नाव कोण गेलं हा असं बोलत आहे माई शपथ सांगा जर तुम्ही मला प्रश्न आहात उत्तर करा उत्तर दे ना माई शपथ तुम्ही आठ पॉकेट दिलं सुपर हा विचारलं सांगायचं तात्पर्य नातं रक्ताचं असेल पण रक्ताच्या नाताच्या अगोदर भक्ताच्या अंतःकरणात भावाला जास्त किंमत देतो
तो माझा भगवंत. विठ्ठल भाऊ नाही बघितला, भाऊंकडे नाही गेलं देवनी. मग भक्तांना अंतकरणांना भाव देता. बरोबर आहे. पहिलं उदाहरण. चला आता दुसरं उदाहरण सांगतो. काम्यपणामध्ये कृष्ण भगवंत आणि अर्जुन फिरत होते. काम्यपणामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं, ज्याचं नाव काम्यपण आहे तिथं काम जागा झालं. अर्जुनाच्या मनात आलं, इथं जर का माझी पत्नी सुभद्रा आली असती तर जर करता विषय, माझी सुभद्रा आली असती तर वातावरण एवढं खास आहे, इथं माझी पत्नी पाहिजे होती, एवढा विचारच मनात आला. तोपर्यंत माझ्या भगवंतानं सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या जवळ येऊन बसले. अर्जुनानं बघितलं, सुभद्रा विचारच केला, तू हातलेच लावले म्हणले. सुभद्रा म्हणे, आपने बुलाया और हम चले आए. काय दक्षिणा बोल ना. मग ते चित्रात बाबा तिथला का सिरियस पतिदेवांच्या समोर उभी राहिली, म्हणजे अर्जुनाच्या समोर. पाण्याचा ग्लास हातात. सुभद्राच्या तोंडाकडे बघितलं, पाण्याच्या ग्लासाला हात लावत होते अर्जुन. सुभद्राच्या चेहऱ्याकडे बघूनच मुखातून वाक्य निघालं, म्हणजे सुभद्रे, कालच्या दिवशी जशी काम्यपणामध्ये दिसत होती का, तशी आजच्या दिवशी काही दिसना म्हणले. काल जशी काम्यपणामध्ये की तशी आज नाही की नाही, त्यात मला सांगा तरी सुभद्रा होती का? देवा जातो त्यांना रुक्मा आणि सुभद्रा रुक्मावरती त्याने जोडा. तो जगना मालक आहे. आपण सहज कोणीही कोणाच्या प्रेमात पडतं. बरेच लोक एखाद्या पोराला बघितलं पोरगी प्रेमात पडते, एखादी पोरीला बघून पोरगा प्रेमात पडतो. भैया तुमच्या नाते तर इतकी सुंदरता वाटतस. हे नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदरी, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. तुम्हारा तारनहारा, तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना उतनी जर सुभद्रेचं रूप धारण केलं असेल तरी सुद्धा सुंदरता अधिक वाढली असेल, नाही का? आता इकडे अर्जुन म्हणत होता, सुभद्रे कालच्या दिवशी काम्यपणामध्ये जशी दिसत होती का, तशी आजच्या दिवशी काही दिसत नाही. सुभद्रा म्हणे, काल दिन मी नाही होतो. अर्जुन म्हणे, तूच होती, खोटं बोल राहील. आज दोन्ही खरा होता. आई फक्त देवले माहिती होतं. अर्जुन म्हणे तूच होती, सुभद्रा म्हणे मी नाही होतो. भाऊ चांगलो कर आणि दोन्ही स्टेशन दिल्यावर पाहिजे होतं. हो, जीवन जगत असताना दोघांना समजायचं असतं. काही काही नाते मनामध्ये शंका घुसल्याच्या नंतरच तुटतात. बरं, हा, एखादा माणूस जर रात्री लघुशंकाने उठणार, समजा 2-2:30 वाजले आणि लघुशंका करीच निवानंतर डायरेक्ट डोळा लागत नाही, झोप लागत नाही, मनीषी देखील योग अजून इंस्टावर 1-2 व्हिडिओ कोणी टाके देतात. तो जर रात्री 2-2:30 वाजता मोबाईल मारायला नाही गेले तर जागीच गेली ना, हो म्हणे एवढी रात्री मोबाईल यांचा काय सांग भाई मला बरच्या अवकाळी ती सांगा ती कोण होती रात्री 2-2:30 हो अक्का कोणी निवड हो बोई एखादी माहिती लोक काढतात ना यांना हो अक्का तू पाय पडत मग चालतात आला इथपर्यंत पोहोचला तेवढं बरं बा बाया नाही विठ्ठल विठ्ठल
नेहमी उदाहरण सांगायचे. मी जुने कीर्तनकारच परत या म्हटले जुना या सपशे बाबा आहेत ना एक टोपीवाला बाबा याचा थोडे जास्त बसत बाबा का बरं याचा पण जुनं मटेरियल इथं सापडत ना आणि ते जुनं माल आहे का हा जुना भाव भेटला आम्हाला. शंका जर माणसाच्या मनात शिरली ना किती किती विरोधी आहे का एक भाऊ रस्ता जरी चालणार रस्ता जरी चालता चालता पाय बरी पाय भरणा फक्त कुशीन निघाला पाहिजे पाय भरला फक्त कुशीन निघाला पाहिजे पण या भाऊ मामांना पाय भरणा बघण्यात येणे होती गाणं शेणे बैल शेणे दुसरं काय शेण शंका फक्त पाय कुशीन पुढे निघतात काही वाजवा तर विचारणं कारण नाही होतं पण आव बावले वाटणं पाय भरणा काय नाही शेण होतं का म्हैस शेण होतं का बघून नेल्या आव बावले मानना भरायचे याने बरेच पाय मन हात मारी शंका शंका हात मारी विचित लागणे नाक लोक पोकळणे आणि नाचणी जोडे दयानंतर येणार ध्यान भावना हो म्हणा बाबा काय होईल शेण नाही रे आप्पा आपला पराक्रम रे कापा फक्त पाय तुझी निघा पाय 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 तुझ्या पाय शंका शिरली ना मनामध्ये आता त्यांना ध्यान भावना आपण अशुद्ध व्हायचं गावना बाहेर नाला बाहेर नाला तरी हात पाय जोडली नाला हात पाय जो आल्या पुण्य करा गया जे पुण्य करासाठी पोट पाणी नाही ना का त्यामा पाप ना कोणता आपण हो म्हणा बाबा कसं नाव या हा तुम्ही जसा विचार करता तसा माणूस काय होतं आणि त्याला असं वाटणं वरना बरे होता पण आता पोट मागे चालला की आता काय करणार चांगला पवित्र तीर्थावर जायला स्नान करणं पडेल मग दर मुक्काम पैदल जायला ना तो पायी पायी जायला ना एक ठिकाणी 4-4 किलोमीटर अंतरावर पाणीना सहारा नाही तसा ठिकाणी कुटिया दिसली माणूसले वाटलं की कुटिया मध्ये कितकोण तरी अशी ना आपले पाणी भेटेल कुटियापर्यंत गेला कुटियामध्ये एक आजीमाय बसलेली होती म्हणजे आजीमाय मला पिवायला पाणी भेटेल का म्हणजे भाऊ 4.5 किलोमीटर अंतरावर पाणीना सहारा शे नाही म्हणे वावर मग दादर पाहिजे मी दादरवरून चिरावळावालेस मन आपण एक छोटी बाटली भरेल आणि ती दुपारपर्यंत पुरच म्हणे माले आजीमान बाटली मला पाणी सरी घे मला घर जावाना टाइम नाही घे म्हणे माडी जर मला पाणी नाही भेटणार मला जीव निघ जाईल म्हणे आजी म्हणे बारे असं काय चालू मी पाणी करताना मला कशी का जरी म्हणा पण पाणी नाही पण तुला पर्याय व्यवस्था सांगत म्हणे काय आजी भाऊ म्हणे मला सोपारी खेळायला 2 माटा सोपारी खेळा 2 माटा टाकले ना 5 मिनिटं गप्पा मारत उभा आहे ना 5 मिनिटानंतर आजी विचार म्हणे आजी म्हणे काय रे भाऊ म्हणे 5-10 मिनिटं होई घ्या सोपारी कुठे नाही राहिली म्हणे येडा 100 महिन्याचा आहे पोटर मागे कुठे नाही तुला ऐकतामुळे होई नाही ऐकतामुळे होई नाही फक्त मला शंका शंका शिरली का चांगली व्यक्ती सुद्धा वाईट दिसते म्हणून शंका येऊ द्यायची पण अर्जुनाच्या मनात कालच्या दिवशी माझ्या सोबत होती कामेपणामध्ये आणि आजच्या दिवशी नाही म्हणते खोटं बोलते आम्हाला सुभद्रा म्हणे मी नव्हती मग तुमच्या सोबत होती कोण दोघांचा वाद रागात अर्जुन पत्नीवर धावून गेले मारायला अर्जुन पत्नीला मारायला धावून गेला धर्मराजांना सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं हे योग्य नाही पत्नीवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही असं कोण सांगे वाटत नसते मी गरज उभाटी नागली राहणार 5 कूर पडते मी काय तिच्या भावाला बोलून त्याच्या स्वाधीन कर आता कृष्ण भगवंताला बोलवले गेले कृष्ण भगवंताला सांगितलं अर्जुनाला तुमची बहीण खोटं बोलते म्हणजे काय खोटं बोलली अहो कालच्या दिवशी काम मी कोणामध्ये आमच्या सोबत होती आज म्हणते का मी तुमच्या सोबत नव्हती देवला ध्यान नाही इथं सुभद्रेची चूक नाही ही माझीच कर्तव्यदारी मग काय केलं देवानं सुभद्रेचा हात धरला घराच्या बाहेर गेलं आणि माझा ब्रह्मांडाचा धनी आतमध्ये गेला हे सगळं अर्जुन बघत होते युधिष्ठिर बघत होते आता माझा भगवंत घरामध्ये गेलेला आहे आणि माझ्या भगवंताला तिकडनं नववार साडी परिधान केली हातात दुधाचा ग्लास आहे आणि सुभद्रेच्या रूपात येऊन अर्जुनाच्या समोर आहे अर्जुनाने बघितलं आणि अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले अर्जुनाच्या लक्षात आलं देवा माझ्या मनातच आलं की इथं माझी सुभद्रा
पाहिजे होती. नुसता विचार केला की इथं सुभद्रा पाहिजे होती. तुम्ही माझ्यासाठी सुभद्रा झाला. महाराज भक्ताच्यासाठी माझा भगवंत जातपात बघत नाही, भक्ताची बायको व्हायची तयारी ठेवतो. एवढ्या खायच्या देवाचा काम माझा जगाचा मालक करतो. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव काय होतं? महिला माता. महाराज मंडळीतून कोण होतं? महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव काय? कोण जानता? आणि आमले माहित राहतं तू कसा चढकावतो रे बाबा. आणि देवना नावी संतांना नावी तर काय सांगत नाही बाबा. त्या का बाया बसण्याच्या का देवदारांनाच आवडते. आई एक बहीण राहता घेतात आमदार चालले गे ना काय नाही रात्री खिचडी गरम करा पडण्यात त्या का देवदारांनाच आवडते. माय संगीता कधी कीर्तन द्या महाराज कीर्तन सांगेल गोष्टी लक्षात राहतील नाही. बरोबर आहे की हो सांगेल गोष्टी द्या. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव होतं सोखा बेडा आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई. सोयराबाईला दिवस आहे 11 वाजता येतो आवडी किती 9 ते 11 कीर्तन होता. 9 ते 12 झाड मोठं कीर्तन कसं काय वाढी की बाबा. तुम्ही टेन्शन नका म्हणा. असं आहे ना पहिलेच सांगा ना मेरवरती चोरलाय तेच मी उत्पन्न निघाल काय मला काय घेणं ते. तुम्ही बसलेत मला सांगा काय फरक पडा ना. 15 मिनिटं जास्त बोला मला फक्त डीजे फुकायला वांधा नाही. तुम्ही बसलेत तुम्ही नक्कीच सांगेल. सोयराबाईला दिवस होते. चोखा मेळ्यांना वाटलं की मला वारीला जायचंय. पत्नीला सांगितलं म्हणले सोयरा मला वारीला जावं वाटायला. वारीला जावं वाटतं. पत्नीने लगेच होकार दिला. हो संतांची पत्नी चोखा मेळ्याची बायको म्हणे धनी स्वामी वारीला जायचं असेल तर नक्की जा. पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं. तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा कारण घरात मी एकटीच आहे. घरात कोणीतरी असावं दिवस भरते तर बाळात वेळ जवळ आलेली. तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा तुम्ही वारीला जा. असं कोण सांगे? चोखा मेळा बायको. आता तुमले विचारात बहिणीस जर समजा एखादी बहिणीले दिवस आहे आणि तिला नवरा सांगायला पाहिजे मला वारीला जाणे कसं काय वातावरण राहायचं. हा अरे वारीला ठेवा आडी का कीर्तन लिहिला तरी एका बाय सांग बकरीच्या कुबरात वर टाकते. कीर्तन सुद्धा येऊ देते तेवढं बरं बापू दराणाऱ्या बाया चांगल्या शिकते आणि बाया चांगल्या तिकडे. बहिणीला सांगायचं विसरले चोखा मेळा. नामचिंतनात एवढे मग्न झाले. बहिणीला सांगणं विसरले. नामचिंतनात मग्न झाले. पण माझा विटेवरचा मालक विचार करत होता माझ्या भक्ताच्या घरामध्ये त्याच्या पत्नीला दिवस आहे बाळापणाची वेळ जवळ आलेली आहे. बहिणीला सांगायचं तो संदेश द्यायचं सुद्धा विसरला. किती वेळ प्रेम करत असेल माझा चोखा. म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं चोखोबाच्या गाव जवळ आला आणि चोखोबाच्या शिव जवळ येऊन उभा राहिला. अजून गावात प्रवेश नाही. गावाला घुसेल नाही देवबा. गावना शिव जवळून अंतरी उभा राहिला. देवबा विचार करायला लागणार चोखोबानी बहीण बनीसने जाणे मात्यान घरात प्रवेश करणार. देवबर का बनीस देव कोण? चोखोबाना घर जाणारा भगवान. आता चोखोबानी बहीण बनीसने जाणे मारे. गावना शिव जवळ पहिले विचार करत जर चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला साडी नेसावी लागेल. माझ्या जगाच्या मालकाने नववार साडी परिधान केली. नववार साडी परिधान केली. नुसतं साडी नेसला नाही तर डोक्यावर पदर घेतला माझ्या जगाच्या मालकाने. कोणी? देवनी पंढरपूरना मालकनी डोक्यावर पदर घेतला बहिणी आणि बरं वातावरण तिकडे काठीने बसली युट्यूबला आली राहतो माहिती देऊ तुकडा
हो तो चांगला नाही गोबीजी नीचे पदरले गोबी माहिती बाहेर गेला आणि लिहिले जाऊ मी पदर आपला देव जर पदरले आपण नको लिहायला हो पदर लिहिले जाऊ आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर आलेले अतिथींचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला आदर तिलाच म्हणावं इंडियन मदर ही आपली संस्कृती आहे मनीषी डोक्यावर पदर लिहिले बहिणीसवर माझ्या आधी मुखात आठ सांगायला आपलं नसे आले काय पण राग करा आम्ही बहीण असून आले बसले तुम्ही आमच्या बहिणीशी येते बहिणी राग धरल्यात नका मी तुमला एक पदर बसत थोडंफार बसू राग येऊ नका बहिणी बरं रागणे तर राहत ना फक्त ना रागणे दिशात म्हणजे सोनची कारण तुम्ही इथल्या बसली एक एक बुक्का मारा तरी मुक्त तुम्ही म्हणे बहिणी शेत म्हणे तुमले हात करायचा बरोबर आहे की मी तुम्हाला भाऊ म्हणे ना करते दुसरा कोण बोली ना तुमले मी त्याला मुसळ सुद्धा दुसरा मोठ्या माहिती का छानपणा करून डोक्यावर पदर घ्यायची किंमत सांगतो तुम्हाला तुम्ही घरात नेसायची साडी किती मध्ये घेतात माया किती मध्ये घेतात 200 400 500 600 रुपया साडी गरमाने साडी बरोबर आहे ना गरमा नेसाने साडी तुम्ही 600 रुपया साडी सहावा साडी 600 रुपयांनी म्हणजे ती कितला 6 मीटर आहे साडी 600 रुपयांनी मीटर कितला पडत आहे 100 रुपये बरोबर आहे ना पदर कितला मीटर ना 1 मीटर ना म्हणजे त्याची किंमत किती होईल 100 200 रुपयाला 600 साडी 100 नाही सॉरी 600 साडी 100 ना पदर बरोबर आहे ना पदर 100 रुपयांना पण तो 100 रुपयांना पदर जर डोक्यावर राहिला ना 100 रुपयांना पदर पण तो जर तुम्हाला डोक्यावर राहिला ना 1 रुपयाला बाबा तुम्हाला बाकी करोड रुपयांनी इज्जत वाढायची कारण डोक्यावर पदर ते सांगते बाबा लोक सांगतात काय संस्कार आहे तुझ्या पूर्ण माय बाप काय वय लायचे हो अरे काय माऊलीने जन्माला काय डोक्यावर पदर सुद्धा पडू देत नाही काय माय बाप वयन होईल म्हणजे नुसता 100 रुपयांना पदर जर डोक्यावर आहे ना तुम्हाला बाकी करोड रुपयांनी इज्जत वाढायचा आणि बाकी करोड रुपयांनी इज्जत वाढवण्यासाठी डोक्यावर पदर लिहावा काय नुकसान आहे लिहायला पाहिजे की नाही समजा काय काय बाय पदर लिहित नाही असं काय होईल का तुम्हाला सडा ना स्टँडवर पदर लिहिता लिहिता छद होतीच बाया मरी घ्या मला असं काय होईल तसं काय नाही ना काय राजे छत्रपती शिवरायांच्या माय जिजाऊ माता डोक्यावर पदर ज्या राजे छत्रपती शिवरायांनी आपल्या मंदिरातले देव सुरक्षित ठेवले त्यांच्या इतकाच अधिकार अहिल्यादेवी होळकरांचा अहिल्या माता होळकरांचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे की तिने देव मंदिरातले देव सुरक्षित ठेवले त्या अहिल्या मातेचा एखादा फोटो दाखवा मला अहिल्यादेवीचा बिनपदराचा आहे का अजिबात नाही अहिल्या माताना फोटो बिनपदर नाही जिजाऊ मासाहेबांचा पदर पडलेला नाही मग तुम्ही म्हणता महाराज ते आम्ही काय देखील नाही मग आता तुम्हाला डोळा देखत नव्हता आपला कानादेशने पूर्वी राष्ट्रपती वेगी जळगाव जिल्ह्याने पूर्वी राष्ट्रपती वेगी या माय नाव काय प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाली पण एक फोटो दाखवा बिनपदराचा पदरच नाही पडू दे राष्ट्रपती वेगी माय तरी पदर पडू दिला नाही आणि मुंबई बचत गटी मीटिंगला जाते पदर ते पाठवत हो बिपू काकू पदर ले हो बाई दुःखी तरी वाट हो काकू आता राष्ट्रपती पदर ले न्याय पदर ते पाठवत पान सुरू आणि बडे बस ना पदर गो पदर घेतला पाहिजे परवाई किंमत माय हो तुम्ही लगीन न जातीस ना बाबा मजुरी करणारी बायको शरद बाबा मजुरी करणारी बायको 2000 साडी नेसर लगीन बरोबर आहे ना मजुरी करणारी बायको 2000 पैसा वाला पाहिजे तर मग 15,000 बजेट हां उतर सुद्धा ही कोणा पण काय शिकवा चार पायना किती नाही वाला लागेल आणि 2 पायना बस पडेल चांगलं मूल्य मारून ठेवलं बाकी ना मग बरोबर मी तर बोलायला जीवन काय झालं नाही आपलं रोकडा काम आहे खरं बोलायची काय आपलं नाही बाबा आपलं रोकडा काम आहे काढून खिचडी लय मन बोगला काय काय हो काय सांगितलं लग्नाला जातात ना मजुरी करणाऱ्याची बायको पण 2000 ची साडी नेसते पैशावाल्याची बायको असतात तर 2-4 हजार ते 10-12 ची साडी नेसते आणि साडी लेवा जातीस बटे म्हणे माया बहिणी बसले साडी लेवा जातीस तुम्ही
साडी काय देखील शिवतीस बहिणी साडी ना मधला भाग घेतीस का पहिले काय बदर बरोबर आहे ना सस्ती राव का मागी राव बदर दे का शिवाय म्हणे माय म्हणे बहिणी साडी घेत नाही बरोबर आहे ना मग ती साडी लगीन माने असतीस तुम्ही तो कोलो मुख्य सोडती कृष्ण 75 न पडग गुंडाय गुंडाय फिरती येड्या इतलं मागी साडी गेले मस्त डोका पदर टाकू ते मोठे छोटे 75 न ते फडक बांधले की बाण सुरू होतो त्याच्या बाया हुशार म्हणतात काय बहिणी इतकी मागी साडी इतकी डोका टाकली आणि परत ती डोका नाही गेला कारण मी काय राहत बाबा फक्त 15 रुपयाला त्या फुले झडकायला ना त्या येडी अक्का साडी नेसली का डोक्यावर पदर घेतला पाहिजे ती आपली संस्कृती आहे आणि डोक्यावर ज्या बायका पदर इथं नववार साडीमध्ये बसलेल्या माझ्या माया आहेत बघा सगळ्या माया बसलेल्या पुरावा सहित सांगेल या माया आहेत ना इतकी मर्यादा पायत ना जर कधी डिकरा मोठा दिके ना देरजेट सारखा तरी सुद्धा काठवरती उभे राहायचे एखादी जेठाने सांगितलं बसो माय आपला पोरे आणतो त्याला देखील काय होती नाही हो माय नाही देरजेट सारखा दिक असतो इतकी मर्यादा होती बरोबर आहे की पहिल्या बाया लगीनना गाणं म्हणे 15 दिन पहिले गाणं म्हणे दाखलपणे ते केले लगीनना गाणं म्हणे नाचे ती बाया बाया सपोर्ट करी उभ्या राहती मत नाचेच बाया आता समाजर करी म्हणा एखादा सासरा किंवा जेठ असं थोडं प्रकारे भीती ना हो माय दाजी त्या दाजी हो पुरी गप्पी कशी जाय पहिली इतकी मर्यादा होती आते ते सासरा सुद्धा चेती न बिल मोठा करतो बापरे बाबा बोलशी पण आता तो ना सासरा बी चांगला होता बाबा तो ना सासरा बोलता अगोदर होता पहिला अतिशय ना काही खेळायला जस्ट पडले त्या पहिला सासरा सुनबाईना समोर सख्खी बायको सुद्धा बोलायला लागले म्हणजे जवळ जवळ बायको सख्खीच राहतो पण बायको सुद्धा बोलायला लागले खरं का नाही बायकोले बोला बोला म्हणजे मग सुनबाईने ऐकली ना म्हणा जर शब्दामा बोल गया ते मग सुनबाई काय विचार करी माई म्हणून सासरा काय सुमाराने मग सासू काय बी बोलत सुनबाईना समोर बायकोले सुद्धा बोलायला लागले पहिला सासरा म्हणजे त्या सुनबाईच्या वेळेला पदर दिली आतेनाच्या वैराला नवीन त्या रिमिक्स सासरा रिमिक्स तिथून बगर मा काम आवरत नाही पवित्र चित्तटी गाली फिर ओ काका तुझ्यानं माफ तरी वाढवलं भाऊ आणि चित्तटी गाली फिर ओ वगैरे वावर सदीनं माफ वाढवलं ओ म्हणा ऐका पूर्ण पवित्र चित्तटी गाली फिर ती पोरग मला पदरली हा मर्यादा मर्यादा मागा हो नियम उल्लंघन करायला लागले आपले लोक आपला नियम आहे आपण हिंदू धर्मात जन्माला आला आपले नियम आहेत मला हो आप ये पोस्ट राहिले शरद बाबा बाबाजी ये पोस्ट राहिले रात कोई वापरा नाही लगेच समजे की माझ्या बहिणी कोणतं बहिणी कोणतं गाऊन गाऊन दुकानमध्ये किती घ्या चाकू घाली माटका सुद्धा त्याला पूर्ण करता पुरावे दुपारी या गाऊन येत असतात त्या मागचे महाराज पुन्हा भाऊ घेणे राग गाऊन आपण आणते का आणि आपला आपला रुमाल जो केला बाकीच्या बाया दिल्लीची गाऊन घालली थोडी घरी केली का काय तुम्ही घर नका तुम्ही घर काय राहत जाऊन येणार दिना नाही राहत ना ते बरोबर काय काय बाया दिल्ली घालली आणि राहते सुद्धा किस्सा वापरा नाही शरीराला काही त्रास केला ना तर हात वर होत नाही काय वस्तू साडीने त्रास येतो तुम्ही नक्की गाऊन घाला आपला विरोध नाही पण गाऊन घालीस नाही आपला आपला रुमाल होते राहतो हो कसं आहे ना ते गाऊन घालीस नाही बाई मजा आहे की कसं एखादी कच्ची हिंमत नसतं की ही बॅग मध्ये गाऊन घालायला माप मारा असतो गाऊन सध्या हा बाटलीवर ना किडा उडावला लागले काय दका बहिणी तुमना पाय घडत तुमना मुळे एखादा गरीब ना मुळे मरला हे काम करायला बाय बस आता त्या गाऊन बरे भाग काय होते मेरी माय भी काय गाते नाही बरे आज पोके पोके खेळा
तुला वाटच नाही आलं माझ गावाने घुसले डोक्यावर पडतात पहिला नियम कोणताच राहिला नाही पहिले असा कराडा होता ना म्हणजे माया बसलेत ना 50 ने कुठल्या 60 ने कुठल्या काकूवर दिसले विचारा पहिले इथला नियम होतात ना नवराने जर कधी दोन कान मागितली ना तरी मार काहीच नाही सुद्धा संध्याकाळी पट्टा मारायला जेवण पडी माय आपण नाही राहणार आपण कुठे याव इथला कराडा होता म्हणजे माय असले पहिले हो मार काय सुद्धा राहणं पडे आणि नवरा जेवण करतात चोपीन खाडकाली तयार जेवणे पडे बरोबर आहे माडी इथला कराडा होता पहिला नवराच ना पाहिजे आधी आधी म्हणून ना तारी का उपास धरले केली माती पेटली ने आव भाऊ पोरच दे झोका दे ओ काका ओ बाबू तू बडा सत्यानाश करनाला बाकी ना ती इतका हाल कर बुद्धी ना ना माय बाप घर ना फिरता ना बाईन डोकाल तेल लाव धर दुनिया काय डोकाला धंदा जरा तुम्ही सत्यानाशी ती जर आजारी असेल ना